यांनी जे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराबाईंबद्दल वक्तव्य केलं चुकीचं, ते अक्षरशः निषेधार्थ आहे. ही काही जैन समाजाची भूमिका नाही आहे, ती वैयक्तिक जे निलेशचंद्र आहेत त्यांची भूमिका आहे. आणि त्यांचं कधी आम्ही चातुर्मास बघितलेलं नाही, त्यांचं कधी आम्ही उपदेश, त्यांचं कधी आम्ही प्रवचन कधी ऐकलेलं नाही. अहिंसेच्या मार्गावर चालणारा हा समाज आहे. कुठल्या मुनींनी काही उद्गार केलं तर त्याचं कधीच जैन समाज समर्थन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एका जैन मुनींनी वक्तव्य केलं आणि त्यानंतर आता पुण्यात जैन समाज असेल आणि मराठा समाज असेल त्यांनी एकत्रित एक पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यांची बाजू जी आहे ती तर मांडलेली आहे. पहिले आपण मराठा समाजाचे जे प्रतिनिधित्व करतात तर त्यांच्याशी बोलणार आहोत. काय नेमकं हे वक्तव्य होतं आणि आता तुम्ही एकत्रित पत्रकार परिषद घेतली आहे, काय नेमकी तुमचे मुद्दे होते या पत्रकार परिषदेत? खरं तर पाहायला गेलं तर आपण ज्यावेळेस जैन मुनी म्हणतो त्यावेळेस जैन मुनी म्हणल्यानंतर की ते ज्यावेळेस दीक्षा घेतात त्यावेळेस ते सगळं त्यांची मोहमाया सगळ्या गोष्टी सोडून, घरदार सोडून ते ती दीक्षा घेतात आणि समाज प्रबोधन करण्यासाठी जातात. परंतु हे जे दोन पद्मसागर असेल आणि निलेशचंद्र असेल यांनी जे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराबाईंबद्दल वक्तव्य केलं चुकीचं, ते अक्षरशः निषेधार्थ आहे. त्याच्यामुळे सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या. आणि त्यानंतरच मग मी अक्षयजींना विचारलं की नक्की हे प्रकरण काय, ह्या मुनींचा जैन समाजाचा संबंध आहे का? तर त्यांनी स्पष्ट मला सांगितलं की हे मुनी हे आहे ते पॉलिटिकल आहेत, त्यांना पॉलिटिकल कुठंतरी त्यांचं स्पेस पाहिजे, त्यामुळे हे वक्तव्य करतात. म्हणून मग आम्ही ठरवलं की आज आपण एक पत्रकार परिषद घेऊ आणि आपली भूमिका मांडा, जेणेकरून असे पुढं वक्तव्य पुढचे जे कोणी धर्मगुरू असतील, जे मग खरंच असतील किंवा नसतील, दोन्ही त्याचा व्यवस्थित विचार करतील आणि तशा गोष्टी बोलतील. नक्की. याआधी सुद्धा आपण ऐकलेत त्यांची काही आक्षेपार्ह वक्तव्य आणि आत्ताचं जे वक्तव्य आहे ते सुद्धा आक्षेपार्ह आहे. आत्ता तुम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे, नेमकी काय भूमिका मांडली आहे? नाही, एकंदरीत महाराष्ट्राचं जे सलोखा आहे, जे डिस्टर्ब करण्याचं काम मागच्या काही काळापासून चाललेलं आहे. त्याच्यात वेगवेगळ्या धर्मांना, वेगवेगळ्या जातींना सोबत म्हणजे त्यांच्यात तेढ निर्माण करायचं, काहीतरी स्टेटमेंट द्यायचं आणि आपण याच्यातनं प्रसिद्धी मिळवायची. तर यासंबंधी जे निलेशचंद्र मुनी आहेत, तर आपल्या मीडियामध्ये मागच्या काही असतं की जैन धर्माचं किंवा जैन मुनींचं, तर त्यासाठी आम्ही अनिकेत आणि मराठा समाजाची आमची एक बैठक झाली. आम्ही एक विचार केला की आपण समाजासमोर येणं खूप आवश्यक आहे. ही काही जैन समाजाची भूमिका नाही आहे, ती वैयक्तिक जे निलेशचंद्र आहेत त्यांची भूमिका आहे. आणि त्यांचं कधी आम्ही चातुर्मास बघितलेलं नाही, त्यांचं कधी आम्ही उपदेश, त्यांचं कधी आम्ही प्रवचन कधी ऐकलेलं नाही. परंतु फक्त जिथं त्यांना पॉलिटिकल पॉलिटिकल प्लॅटफॉर्म मिळेल, हा जो गेम प्लॅन आहे, एक ठराविक विचारांची लोकं आहेत त्यांच्या माध्यमातून हे सर्व सुरू आहे. आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. हे मांडण्यासाठी सर्व सकल जैन समाज आणि मराठा बांधव जे आम्ही सोबत आलेलो आणि आमची प्रतिक्रिया दिली. नक्की. पण जे अशा प्रकारचं वक्तव्य करतात तर तेव्हा मग तुम्ही त्यांच्याशी बोलायला जाणार आहात का, किंवा तुमचे कोणी गुरु किंवा कोणी त्यांच्याशी बोलायला जाणार का? कारण की अशा वक्तव्यांमुळे तेढ निर्माण होतं. जरी तुमचे समाज त्यांना ऐकत नसेल, तुम्ही त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नसाल, तरी सुद्धा या वक्तव्यांमुळे जर तेढ निर्माण होत असेल तर आगामी काळामध्ये तुम्ही काही भूमिका घेणार आहात? नाही ना, जैन समाजाचं ब्रीदवाक्य काय आहे? अहिंसा परमो धर्म. अहिंसेच्या मार्गावर चालणारा हा समाज आहे. कुठल्या मुनींनी काही उद्गार केलं तर त्याचं कधीच जैन समाज समर्थन करणार नाही. उलटं आम्ही चारही संप्रदायाच्या वतीनं या ठिकाणी त्या धर्मगुरूंना योग्य ते कारणमीमांसा देऊन त्यांचं वक्तव्य कसं मागं घेता येईल त्यांना. कारण की गुरु हा गुरुच्या स्थानी असतो, पण गुरूंनी चुकीचे वक्तव्य करू नये, ते शिष्याने त्यांच्या लक्षात पण आणून दिलं पाहिजे. ते शिष्य त्यांच्या 100% लक्षात आणून देतील. आणि एक पुन्हा गोष्ट मी वारंवार सांगतो की आदरणीय छत्रपती शिवरायांची उंची मोजण्याचा अधिकार हा कोणालाही जगात दिलेला नाही. कृपा करून त्या बाबतीत कोणीही विघ्न आणण्याचा प्रयत्न करू नये, त्या बाबतीत भाषणबाजी करण्याचा प्रयत्न करू नये. आणि दुसरी गोष्ट, आत्ता मी एक स्टेटमेंट कोणाचं तरी वाचलं, त्याच्यामध्ये जैन समाजाने अल्पसंख्याक समाजामधनं बाहेर पडलं पाहिजे असं कोणीतरी म्हटलंय. तर त्यांना जैन समाजाचा इतिहास, जैन धर्माचा इतिहासच माहिती नाही. त्या प्रवृत्तीचा पण मी या ठिकाणी निषेध करतो. नक्की. काय सांगाल जेव्हा अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या परिवाराशी थेट तुलना केली जाते? काय वाटतं तुम्हाला, काय भूमिका आहे तुमची अशा प्रकारे? जे वक्तव्य मुनिवरांनी केलेलं आहे हे निषेधार्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची आणि ताराराणींची उंची ह्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. हे त्यांनी अभ्यास न करता केलेलं वक्तव्य आहे. आणि जैन समाज आणि मराठा समाज आणि दोन्ही समाजाच्या वतीने आम्ही याचा जाहीर निषेध करत आहोत. परंतु मला असं वाटतं जे कुठलेही पण धर्मगुरू असतील त्या कोणत्याही धर्मगुरूंनी कुठल्याही जातीवाचक वक्तव्य करू नये. आपलं काम समाजाला प्रबोधन करण्याचं आहे आणि आपण प्रबोधनच करावं, जेणेकरून लोकांना त्याचे तुमच्याकडनं चांगले विचार ऐकता यावेत, त्याच्यामधून लोकांमध्ये सुधारणा व्हावी.
ते काम तुमचं आहे, तुम्ही तेच केलं पाहिजे. समाजामध्ये जातीपातीचं लढा तो जे कोणी आहे ते लढतील, पण तुम्ही ते लढवायला आम्हाला शिकवू नका असं आम्हाला सांगायचं. नक्की. तर जे जैन मुनी होते तर ते आमचे गुरु नाही आहेत किंवा ते अशा प्रकारचे वक्तव्य वारंवार करतात, त्यांचे शिष्य त्यांना व्यवस्थित सांगतील, पण आम्ही त्यांच्या या वक्तव्याचं समर्थन करत नाही असं म्हणत जैन समाज एकत्र आला होता. त्यासोबतच मराठा समाज जो आहे तो एकत्रित आला आणि त्यांनी आज एक पत्रकार परिषद घेत त्यावर संपूर्ण तोडगा काढलेला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मुना यनपुरे, सिविक मिरर, पुणे.